बारामतीमधली पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार न दिल्यास आमच्याकडे अनेक पर्याय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सूचक इशारा. नराधम अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांवरती भाष्य करणाऱ्या सुषमा अंधारेंना धमकीचे 8 कॉल. देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. गोंदूबाबाचे पाय धुणं म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार. रुपाली चाकणकर यांच्यावरती अंबादास दानवेंची टीका. महिलांचे प्रश्न सोडवण्याचं सोडून महिला आयोगाच्या अध्यक्षा पाय धुत असतील तर करायचं काय, दानवेंचा सवाल. पुणे महानगरपालिकेच्या 91 शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाहीये. शिक्षणासाठी 900 कोटींचं बजेट असूनही शाळांमध्ये मुख्याध्यापक नाही. 80 मराठी तर 11 उर्दू शाळा मुख्याध्यापकाविना. पुण्यातल्या बाणेर परिसरामध्ये हळदीच्या पाकिटांमधून गांजाची विक्री. महानगरपालिकेच्या जलतरण तलावाच्या जवळ सापळा रचून पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे अशी या 2 आरोपींची नावं आहेत. 16 किलो गांजाही जप्त. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे गहू, हरभरा तसंच इतर रब्बीच्या पिकांचं नुकसान झालंय, तर काढणीला आलेल्या फळबागांमधील पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे. बेळगावमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीच्या पिकाचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवं. सरकारनं पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती केलेल्या हल्ल्यामध्ये 18,000 नागरिक जखमी. 268 मेडिकल सेंटरचंही हल्ल्यामध्ये नुकसान झालंय, तर 498 शाळांच्या इमारती जमीनदोस्त. इराणच्या एजन्सीची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.